नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षता आनंद जोशीच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठ 10वा आम्ही हवे आहोत का या पाठाचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. पान नंबर 36, पेज नंबर 36. लेखिका आहेत शांता शेळके. आपण उर्वरित पाठ वाचूयात. एक मांजर आजारी असावं, खूप आजारी असावं, कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजांवर तोंड ठेवून गप्प पडलंय. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत, एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची, आणि प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. याच्यात चढ उतार हा जोडशब्द आलेला आहे या पाठात. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात. म्हणजे आत्ता अचानक कोण आलं असा त्यांच्या डोळ्यात आपल्याला प्रश्न दिसतो. लेखिकेला प्रश्न दिसला. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. म्हणजे कोणीतरी आलंय हे पाहिल्यावर ते एवढे एकदम खुश झाले की कोण आलं हे बघण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. म्हणजे काही जण नाक घासू लागले, काही नखांनी जाळ्या करवडू लागले, काही मियाव मियाव करत ओरडू लागले, कोवळ्या निबर भरीव किंवा किनऱ्या आवाजात. म्हणजे जसे त्यांचं एज आहे त्या ह्याच्यात, म्हणजे जितका जोरजोरात त्यांना आवाज काढता येईल त्या आवाजात ते कलकलाट सुरू करू लागले. कलकलाट करणे म्हणजे मोठमोठ्याने आपापसात ओरडाआरडा करणे, म्हणजे कोणीतरी आल्यावर बोलायला सुरुवात करणे, गोंधळ करणे. प्रत्येक मांजर आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय. म्हणजे ते आपापल्या भावना व्यक्त करतायत असं लेखिकेला वाटतंय. जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. मी जाळीच्या छिद्रातून मग बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा, तर कुणाचे कान कुरवाळते. मांजरं खुश होतात. मग ते खुशी होण्याची पावती कशी दिली जाते, तर पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलं आहे. म्हणजे जे ओट्यासारखा कप्पा बनवून मांजरांना तिथे ठेवलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक मांजराला नाव दिलेलं आहे. कोणाला जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुन्हा, रोमल टिपणीस. मग जाधव, गोखले, डिकुन्हा, टिपणीस हे सगळे कोण आहेत, तर माझ्या ध्यानात येतं की ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. म्हणजे हे त्या लोकांकडे मांजरं आहेत, ही ज्यांची आडनावं आहेत त्यांची ही मांजरं आजारी आहेत आणि त्यांना इकडे इस्पितळात दाखल केलं आहे, हे लेखिकेला त्यावेळेला समजतं. मग त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा म्यावचा गजर होतो. म्हणजे सगळी मांजरं ओरडाआरडा करू लागतात, कलकलाट करू लागतात. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, खिन्नता म्हणजे उदासीनता, त्यांना दुःख वाटू लागतं, तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथे विलक्षण एकटं वाटत असलं पाहिजे. विलक्षण म्हणजे खूपच एकटं वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का, हे मी भरतला विचारलं. आपल्याला मगाशी पाठात चढ उतार हा जोडशब्द आला, आता इथे औषध पाणी. या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे, मी भरतला विचारलं. मी भरतला म्हणजे लेखिकेने तो जो गाईड बॉय आला होता तिला दाखवायला, भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. खाणं पिणं हा पण जोडशब्द आहे. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा.
आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली म्हणजे झोपलेली. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत. अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे. दांडगी कुत्री, तिचा रंग काय आहे? तपकिरी. पण पिल्लं मात्र तिची पांढरी, काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच. त्या पिल्लांना काय उपमा दिली आहे? सावरीचे कापूस तसे दिसतात असं लेखिकेला वाटते. का तर त्यांचे इवले कान, इवल्या शेपट्या, इवले म्हणजे छोटे, लालसर ओली नाकं आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. तिथे तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत. लठ्ठ रोड. आता लठ्ठ रोड हा विरुद्धार्थी शब्द झाला. लठ्ठच्या विरुद्ध रोड. चिडकी शांत विरुद्धार्थी शब्द. साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली. एका कुत्र्याच्या कानामागं मोठा गळू झाला आहे. गळू म्हणजे जखम, फोडासारखी जखम. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मग सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. झेन्या चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या, चूप. म्हणजे जसं त्या अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्याचं नाव झेन्या. जणू काही त्याला त्याची भाषा समजली. तो एकदम चुप्प बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो. पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तर तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. म्हणजे इथे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे कुत्रे त्यांना दिसले. झेन्या रागीट स्वभावाचा आणि हा दुसरा कुत्रा एकदम सालस. तो हात जोडून नमस्कार करतो त्यांना. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. भरत मला म्हणतो म्हणजे लेखिकेला इथे म्हणतो की आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो. लेखिका कोण आहे? शांता शेळके. मी भरतला विचारते, इथं आणखी कोणते प्राणी येतात रे? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. त्या मांजरीला हात लावा असं म्हणतो. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहारतं. मग ती सावरते, माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते तशी ती प्रेमानं गुरगुर करू लागते. मी भरतला विचारते, ही अशी का दचकली? अशी कशी दचकली? भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. तुमचा अनोळखी हात बघून घाबरली. म्हणजे अनोळखी माणसानी, स्ट्रेंजरनी जर आपल्याला हात लावला तर एकदम शहारे आले त्या मांजरीच्या अंगावर आणि ती घाबरली. पण नंतर स्वतःला तिने सावरलं आणि ती त्या लेखिकेच्या जवळ गेली. इथंच जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र नाही. आम्ही हे पिल्लू पाळलं. आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल? म्हणजे जर हे मांजर बाहेर गेलं तर तिला कसं समजेल तिथे? त्यामुळे ती आंधळी असल्यामुळे तिला बाहेर सोडत नाहीत, असं तो भरत लेखिकेला सांगतो. हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक. आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? म्हणजे प्राणीमात्रातल्या प्राण्यांनी केलेली आपल्याला विनंती ती लेखिकेला सारखी आठवू लागली. प्राणी विश्वातल्या प्राण्यांनी केलेली विनंती लेखिकेला सारखी आठवू लागली आणि तिचं मन एकदम खिन्न होऊन गेलं, दुःखी होऊन गेलं की किती त्रास होतो या प्राण्यांना. तर आता तुम्हाला या पाठात आलेले जोडशब्द, त्यानंतर
कोणत्या कोणत्या विरामचिन्हांचा वापर केलेला आहे त्या विरामचिन्हांची नावं लिहून काढायची आहेत. हा पाठ इथेच संपला. थँक्यू.